नमस्कार. या पार्ट 8B मागील म्हणजे पहिल्या भागात आपण ऐकले की आम्ही तिजसाठी खंड्या नेमला आहे. या स्वामी समर्थांच्या शब्द संकल्पाने बडोदा संस्थान भरभराटीस आले. त्या राज्याची विलक्षण प्रगती झाली. कोणत्या घटना याला कारणीभूत ठरल्या हे आपण या दुसऱ्या व पुढच्या तिसऱ्या भागात ऐकणार आहोत. त्याचे असे झाले की लग्नानंतर अवघ्या 4 वर्षातच 1870 साली वयाच्या 42व्या वर्षी खंडेराव म्हणजे खंडेराव द्वितीय हे अचानक मृत्युमुखी पडले. तेव्हा जेमतेम 17 वर्षाच्या जमनाबाई साहेब गरोदर होत्या. खंडेरावांनंतर त्यांचा धाकटा बंधू मल्हारराव हा गादीवर बसला. खरं तर तेव्हा मल्हारराव हा खंडेरायांच्या मृत्यूचा कट शिजवल्याबद्दल 1863 पासून पादरा येथे कैदेत होता. पण राज्याला इतर कोणी वारस नसल्यामुळे ब्रिटिश सरकारने ताबडतोब तिथून त्यांची सुटका केली व तात्पुरते गादीवर बसवले. राजपदासाठी आसुसलेल्या, त्यासाठी स्वतःच्या भावालाही मारून टाकायला धजावलेल्या मल्हाररावाला आता काही झालं तरी सत्ता गमवायची नव्हती. जमनाबाई साहेबांनी जर का मुलगा जन्माला घातला, राज्याला वारस दिला, तर आपल्याला गादी सोडावी लागणार हे मल्हाररावाला पक्के माहीत होते. इनफॅक्ट त्या अटीवरच त्यांना राजपद ग्रहण करायची परवानगी मिळाली होती. म्हणून राजा झाल्यावर लगेच जमनाबाईंचा काटा काढायच्या मागे ते लागले. महाराणीवर मंत्र तंत्र जादूटोणा अगदी विषप्रयोग करून त्यांना मारण्याचा मल्हाररावांनी प्रयत्न केला. राजवाडा आता आपल्याला सुरक्षित नाही हे जाणून जमनाबाई साहेबांनी आपला व आपल्या पोटातील बाळाचा जीव वाचवण्यासाठी ब्रिटिश रेसिडेन्सीचा आश्रय घेतला. ब्रिटिश राजमध्ये रेसिडेन्सी वॉज अ फॉर्म ऑफ इनडायरेक्ट रूल. त्या काळी प्रत्येक संस्थानात प्रिन्सली स्टेटमध्ये एक ब्रिटिश रेसिडेन्सी होती. या ब्रिटिश रेसिडेन्सीमधून ब्रिटिशांनी अपॉइंट केलेला एक प्रतिनिधी, ज्याला रेसिडेंट म्हणत असत, संस्थान मॅनेज करायचा. तिथेच राहून हा बडा अधिकारी स्थानिक राजाला ॲडवाईज करायचा, संस्थानातील घडामोडींवर नियंत्रण ठेवायचा, कुठं काय चाललं आहे हे मॉनिटर करायचा आणि महत्त्वाच्या बाबी इंग्रज सरकारपर्यंत पोचवायचा. मल्हाररावपेक्षा रेसिडेन्सी परवडली हा विचार करून मुत्सद्दी जमनाबाईंनी ब्रिटिशांना अप्रोच केलं आणि ब्रिटिश रेसिडेन्सीनेही त्यांना मदत केली. संरक्षण देऊन त्यांच्या राहण्याची तिथे सोय केली. मार्च 1871 त्या रेसिडेन्सीमध्ये राहायला गेल्या व तिथेच 5 जुलै 1871 या दिवशी त्यांच्या मुलीचा तारा बाबा हिचा जन्म झाला. जमनाबाई साहेब बाळंत झाल्या तेव्हा मल्हारराव प्रसूतिगृहाबाहेरच प्रचंड टेन्शनमध्ये बसला होता. कारण त्यावरच त्याचे भवितव्य अवलंबून होते. मुलगी झाली तर तिच्या जागी नवजात मुलगा तर ठेवला जात नाहीये ना, ह्याचीही त्याला खात्री करून घ्यायची होती. जेव्हा बाहेर आणून त्याला मुलगी दाखवली गेली तेव्हा त्याने अत्यानंदात मिरवणूक काढली व स्वतः हत्तीवर बसून शहरभर मोहरा उधळल्या. आता मल्हाररावाच्या हाती तो इतकी वर्ष ज्याच्यासाठी झुरत होता ते राजपद आले होते. अफाट सत्ता हाती आल्यावर ऑटोक्रॅट्सचे जे होते तेच त्याचे झाले. त्याच्या डोक्यात हवा गेली व तो बेधुंद बेलगाम असा हुकुमशहा बनला. सत्तेवर आल्या आल्या आधी त्यांनी सर्व खंडेरावांच्या लॉयलिस्ट्सवर
महाराजांची जी ट्रस्टेड माणसं होती त्यांच्यावर सूडबुद्धीने अमाप जुलूम करण्यास सुरुवात केली. एका खंडेरावांच्या विश्वासू कारभाऱ्याला तर या कारभाऱ्याने खंडेरावांना मारण्याचा त्याचा कट उघडकीस आणला होता. त्याला तर त्यांनी राज्यातील गटारं साफ करायला लावली व नंतर तुरुंगात डांबले. तिथेच त्या मिनिस्टरचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाला. जुन्या विश्वासू मंत्र्यांच्या कारभाऱ्यांच्या जागी आता दरबारात क्रूर, जुलमी, लाचखाऊ, हाजी करणाऱ्या माणसांची नेमणूक मल्हाररावांनी केली. ही सर्व दरबारातील मंडळी मल्हाररावाच्या कपट कारस्थानात, काळ्या धंद्यात त्याला मदत करू लागली, साथ देऊ लागली. बदल्यात मल्हारराव त्यांच्यावर बड्या रकमा, मोठ्या जहागिरींचा वर्षाव करू लागला. हा सर्व मल्हाररावाचा कारभार पाहून राजवाड्यात आता आपण परत गेलो तर आपलं काही खरं नाही. मल्हारराव आपलं जगणं नकोसं करेल हे जाणून जमनाबाई रेसिडेंटची परवानगी घेऊन 6 महिन्याच्या ताराबाबांना बरोबर घेऊन पुण्यात स्थलांतरित झाल्या. तिथे त्यांचे दिवस अत्यंत हलाखीत गेले. कठीण प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. पण महाराणीला शोभेल अशा धीराने वागून, लहानग्या ताराकडे पाहून त्यांनी सर्व अडचणींवर मात केली. अर्थात स्वामी बळ त्यांच्या पाठीशी होतेच, म्हणून वेळोवेळी त्यांना चांगली माणसं भेटत गेली, मदत मिळत गेली व या सर्वातून त्या तरल्या. इथे बडोद्यात त्या दरम्यान म्हणजे 1871 ते मिड 1874 या काळात मल्हारराव सारे शिष्टाचार धाब्यावर बसवून प्रचंड हैदोस घालत होता. आपले अचाट व आंबट शौक पूर्ण करण्याकरता तो राज्याची तिजोरी जवळपास रिकामी करत चालला होता. त्याचे थोरले बंधू खंडेराव हे चांदी, सोने, जेम्स अँड ज्वेल्स याचे चाहते होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रत्येकी साधारण 100 किलो वजनाची अशा 2 चांदीच्या तोफा कमिशन केल्या होत्या. त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी मल्हाररावांनी तितक्याच वजनाच्या पण चांदीच्या ऐवजी अस्सल सोन्याची 1 तोफांची जोडी बनवून घेतली. तसेच नजरबाग पॅलेस सारख्या आलिशान राजवाड्यांच्या बांधकामावर व त्यातील अनेक महागड्या शोभेच्या वस्तूंवर तो पाण्यासारखा पैसा खर्च करत होता. बाहेरख्याली मल्हाररावाच्या आदेशावरून बाया बापड्या, मग त्या कुमारिका असोत अथवा लग्न झालेल्या, त्यांना त्यांच्या घरातून किंवा रस्त्यातून उचललं जाई व या बायांना, ज्यांना लौंढ्या म्हणत असत, मल्हाररावाच्या दिमतीला राजवाड्यात गुलाम म्हणून ठेवलं जाईल. या व्यतिरिक्त मल्हारराव वेश्यांवरही पैशाची अमाप उधळपट्टी करत होता. मग हा सगळा डेफिसिट भरून काढण्यासाठी तिजोरीत परत पैसे कसे व कुठून आणायचे याचा त्याच्या दरबारात विचार केला जाई. मग जनतेकडून अवाच्या सवा कर लुटणे, श्रीमंतांकडून जबरदस्तीने पैसे उकळणे, क्रेडिटर्सना धमकावून पैसे लाटून ते परत न करणे, अशा गोष्टींचा त्यांनी अवलंब सुरू केला. त्याच्या अशा बेछूट अमानुष वागण्यामुळे मल्हाररावाच्या विरोधात अनेक लेखी कंप्लेंट्स रेतेनी ब्रिटिश सरकारला केल्या होत्या. त्यावेळी जनरल रॉबर्ट फेअर हा मार्च 1873 पासून बडोद्याचा रेसिडेंट म्हणून अपॉइंट झाला होता. त्याचा व मल्हाररावाचा अगदी सुरुवातीपासूनच 36चा आकडा होता. फेअरनीही मल्हाररावाच्या राज्यातील अंधाधुंदीवर, त्याच्या क्रूरतेवर, रयतेवर तो करत असलेल्या जुलमांवर ब्रिटिश राजकडे बऱ्याच तक्रारी केल्या होत्या.
यामुळे ब्रिटिश व्हॉइसरॉयने मल्हाररावाला राज्यकारभार सुधारण्याविषयी ताकीद दिली होती व त्याला जुलै 1874 पासून 18 महिन्याच्या प्रोबेशन पिरियडवर ठेवण्यात आले होते. करप्ट टायरंट मिनिस्टर्सना बदलण्याचा सल्लाही त्याला यावेळी दिला गेला होता. आपली गादी वाजवण्यासाठी ब्रिटिशांना दाखवण्यापुरते मल्हाररावांनी वरवर काही बदल केले. काही जुन्या मंत्र्यांच्या जागी नवीन मंत्री आणले. मॉडर्न रिफॉर्मिस्ट अशा दिवाणाची नेमणूक केली. बट दिस वॉज जस्ट अ व्हाईट वॉश. खरं तर त्याचा सर्व कारभार तसाच चालू राहिला. अक्कलकोटी बसून ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे सर्व पाहत होते. आपल्या तान्हीबाईचे चाललेले हाल आणि मल्हाररावाचा उद्दाम कारभार, दोघांनाही त्यांच्या कर्माचं फळ स्वामींनी आता द्यायचं ठरवलं. जमनाबाई या स्वामींना विशेष प्रिय होत्या. लहानपणापासूनच जमनाबाई या देवभक्त होत्या, धार्मिक होत्या. त्यांचे लग्न ठरल्यावर तर माने कुटुंबाची श्री स्वामींवर अपार श्रद्धा बसली. लग्नानंतर जमनाबाई साहेब बडोद्याहून श्री स्वामी दर्शनासाठी अक्कलकोटास येत. श्री स्वामी आज्ञेने स्थापन झालेला जो पहिला मठ, टिळक गल्लीतील जोशी मठ, तेथील अन्नछत्राचा खर्च त्या देत असत. ताराबाबांच्या जन्मानंतरही त्यांनी तिथे थोडे दिवस अन्नछत्र चालू ठेवले होते. जमनाबाई साहेबांच्या पाठीशी त्यांच्या वडिलांचीही पुण्याई होतीच. विश्वासरावांच्या निस्सीम भक्तीस पाहून स्वतः स्वामींनी त्यांना आपल्या कृष्ण पाषाणातील पादुका बहाल केल्या होत्या, ज्याची स्थापना विश्वासरावांनी आपल्या रहिमतपूरच्या वाड्याजवळ केली होती. तर अशा या सद्भक्त जमनाबाई साहेबांना आपल्या हक्काच्या बडोद्याच्या राजवाड्यात मानाने परत येता यावे याकरिता स्वामींनी मल्हाररावाचा बंदोबस्त करायचे ठरवले. त्यानुसार पाताळयंत्री मल्हाररावाला दुर्बुद्धी होत गेली. 1874च्या उत्तरार्धात मल्हारराव अस्वस्थ झाला होता. तिजोरीतले पैसे संपत चालले होते. त्यावर ब्रिटिशांच्या वॉर्निंगची टांगती तलवार त्याच्यावर होती. त्यावेळेपर्यंत म्हणजे 1874 पर्यंत स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली होती. स्वामी वाटेल ते करू शकतात, सद्भक्तांवर लक्ष्मीचा वर्षाव करतात, घोर संकटातून सोडवणूक करतात, अशा तऱ्हेच्या बातम्या मल्हाररावाच्या कानावर आल्या होत्या. दरबारातल्या मंत्र्यांनीही त्याला दुजोरा दिला होता. हे स्वामी जर आपल्या राज्यात आले तर त्यांच्या वास्तव्यामुळे अक्कलकोट सारखीच बडोद्याची कीर्ती सर्वत्र पसरेल. भक्तांच्या येण्या जाण्यामुळे स्पेशली राजे महाराजे, बडे बडे अधिकारी, जहागीरदार अशा श्रीमंत मंडळींमुळे संस्थानाचा आवक वाढेल. पूर्वीचे वैभव राज्यास प्राप्त होईल. राज्याचा अधिपती म्हणून आपल्याही नावाचा बोलबाला होईल, ज्यामुळे ब्रिटिश राज आपल्यावर मेहरबान राहील. थोडक्यात हा बुवा आपल्या राज्यात आला व त्याची कृपादृष्टी आपल्यावर पडली तर आपले सर्व प्रॉब्लेम सुटतील असा विश्वास मल्हाररावाला वाटला व काहीही करून या स्वामींना बडोद्यास आणायचेच असा निश्चय त्यांनी केला. लागोलाग त्यांनी दरबारात घोषणा केली की जो कोणी अक्कलकोटच्या महाराजांना बडोद्यास आणेल त्याला मोठे इनाम व जहागीर देऊ व या कार्याकरता हवे तितके द्रव्य खर्च करण्यास देऊ. हे ऐकून सरदार तात्यासाहेब हर्षे याच्या तोंडास पाणी सुटले. तो हर्षाने पुढे सरसावला व त्याने पैजेचा विडा उचलला. तात्या इथे हे आव्हान स्वीकारत असताना अक्कलकोटात स्वामी पोट धरधरून हसू लागले व म्हणाले, तात्या पैज लावतो, हावरा लुबरा जहागीर हवी त्याला.
हावरा म्हणजे हवरट, लुब्रा म्हणजे चोमडा. कारण नसताना हू मेडल्स इन अदर पीपल्स बिझनेस. अर्थात नेहमीप्रमाणेच स्वामींजवळ असलेल्या सेवेकऱ्यांना स्वामी हे काय बोलतायत याचा काहीच संदर्भ लागला नाही. मग पुष्कळ धन बरोबर घेऊन मोठ्या लव्या जम्यानिशी तात्या अक्कलकोटास पोचला व श्री स्वामींना अक्कलकोटी नेण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सेवेकऱ्यांना धन, वस्त्र, पात्र तसेच स्वामी पूजेसाठी लागणारे साहित्य देऊन त्यांनी वश करून घेतले. चोळप्पाला 10,000 रुपयांच्या जहागिरीचे लालूच दाखवले. पक्वान्नांच्या असंख्य जेवणावळी घातल्या. पण स्वामी बधले नाहीत. स्वार्थी सेवेकऱ्यांनी बडोद्याला जाण्यासाठी कितीही रदबदली केली, विनवण्या केल्या तरी स्वामींनी कोणाचेच ऐकले नाही. जेव्हा चोळप्पानी जहागिरीच्या आमिषाने महाराजांना यासंबंधी प्रार्थना केली तेव्हा सर्वज्ञ स्वामी हसून म्हणाले होते, अरे त्याजवळ भक्तीच नाही. स्वामींनी एवढे स्पष्ट सांगितले की मल्हारराव व बडोदेकर मंडळींपाशी भक्तीच नाही, तरी त्यातून कोणीही काहीही बोध घेतला नाही. स्वामी फक्त भावाचे भुकेले आहेत. शुद्ध भक्तीनेच ते भुलतात. इतर कोणत्याही उपायाने ते वश होत नाहीत. शुद्ध भाव नसेल तर बाह्य अवडंबराने स्वामी कधीही प्रसन्न होत नाहीत. एवढी साधी गोष्ट न तात्याच्या लक्षात आली न लोभी सेवेकऱ्यांना. म्हणून त्यांनी प्रयत्न करायचे सोडले नाहीच. तात्यानी आता आपल्या वाड्यात गुरुचरित्र सप्ताह ब्राह्मणांकरवी करून घेतला. अर्थात स्वामी तिकडे फिरकलेही नाहीत. सर्व उपाय थकल्यावर तात्यानी व लाज सोडलेल्या मिंधे झालेल्या सेवेकऱ्यांनी स्वामींना बडोद्याला पळवून नेण्याचा घाट घातला. यासाठी भांगेत, होळीत पितात ती भांग, त्यात विषारी अशा धोत्र्याच्या बिया घातल्या गेल्या व ती भांग स्वामींना पाजण्यात आली. स्वामींची प्रकृती अस्वस्थ झाली असतानाच त्यांना मेण्यात घालून वेगाने कडबगाव स्टेशनाचा मार्ग धरण्यात आला. स्टेशनवरून एक स्पेशल ट्रेननी स्वामींना बडोद्याला नेण्याचा प्लॅन होता. पण स्वामी वाटेतच मेण्यातून गुप्त झाले. शोधाशोध करून स्वामींना गाठून पुष्कळ क्षमायाचना करून सेवेकऱ्यांनी स्वामींना परत अक्कलकोटी चढण्यास विनवले. झालेल्या गोष्टीचा विषाद न मानता जगतपालक, दयाळू, समदर्शी, इक्वॅनिमस श्री स्वामी पुन्हा भक्तांच्या कल्याणार्थ आनंदाने अक्कलकोटी परतले. आजही अविरतपणे स्वामींचे हे कार्य अक्कलकोटी बसून चालूच आहे. म्हणून अक्कलकोट नगरीची भवतारक अशी ख्याती आहे. पण मल्हाररावाला स्वामींच्या अवतार कार्याचे प्रयोजन कुठले माहीत असायला. तात्या हताश हात हलवत परत आला तरी मल्हारराव निराश झाला नाही. त्याचा आपला एकच हेका, काहीही करा, वाटेल तेवढे धन वेचा, पण स्वामींना बडोद्यास आणा. यावेळी त्याच्या खास मर्जीतल्या यशवंतराव येवले या कारभाऱ्याने ही जबाबदारी पत्करली. आता मात्र कडेलोट झाला होता. स्वामींना विष पाजण्याचा अक्षम्य गुन्हा करून कृपाळू स्वामींनी तरी सुद्धा आपल्याला माफ केलं हे साफ विसरून पुन्हा तोंडवर करून स्वामींना बडोद्याला नेण्यास परत लगेचच बडोदेकर मंडळी अक्कलकोटी अवतरली होती. पण आता मल्हाररावाचा शिशुपाल झाला होता. त्याचं उभं आयुष्य गैरवर्तन, व्यभिचार व कपटकारस्थानं
यांनी बरबटलेलं होतं. हा त्याचा शेवटचा गुन्हा ठरणार होता आणि या अपराधाला माफी नव्हती. त्रैलोक्य पालक श्री स्वामींनी आता याला जमीनदोस्त करायचे हे ठरवले होते. यशवंतराव अक्कलकोटी पोचला व स्वामींसाठी खास आणलेले सर्व जिन्नस, उंची भरजरी वस्त्रे, अमोल रत्ने, हिरे माणकांचे दागिने त्यांनी स्वामींपुढे सोन्याच्या ताटात पेश केले आणि लीनतेचा आव आणून तो स्वामींपुढे उभा राहिला. त्याने आणलेल्या एकाही गोष्टीचा स्वीकार न करता अत्यंत क्रोधाने नृसिंहभान स्वामी महाराजांनी यशवंताकडे टक लावून पाहिले व नंतर बडोद्याच्या दिशेने पाहत ते त्रिवार उद्गारले, कोण आहे रे तो बेड्या ठोको. 3 वेळा बेड्या ठोको बेड्या ठोको असं म्हणत स्वामींनी जणू नियतीलाच आदेश दिला की मदोन्मत्त मल्हारराव व त्याच्या नालायक अधिकाऱ्यांना ताबडतोब शिक्षा कर. त्यानुसार त्यांचे ग्रह फिरले, तुरुंगवास घडला. याबद्दल विस्ताराने आपण पुढच्या भागात ऐकू. तोपर्यंत भक्तिप्रिय स्वामींना भक्तीची सुमने नित्य अर्पण करत राहू. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.